कलेची जोपासना ही तपश्चर्याच. प्रगत विद्यालयात 8वी शिकणारा संजय त्याचे चित्रकलेचे शिक्षक श्री शेंडगे गुरुजींसमोर मान खाली घालून उभा होता. आज त्याने प्रथमच त्यांना यापुढे मी शाळेच्या पत्रकांसाठी चित्रे काढणार नाही असे सांगितले होते. ते ऐकून शेंडगे सरांना मोठे नवल वाटले. संजय हा एक हुशार विद्यार्थी होता. लहानपणापासून त्याला चित्रकलेची खूप आवड होती. हा पुढे उत्तम चित्रकार होईल हे ओळखूनच शेंडगे सरांनी संजय 4थ्या इयत्तेत असल्यापासून त्याच्यावर विशेष लक्ष ठेवले होते. त्याला चित्रांचा सराव व्हावा म्हणून ते त्याच्याकडून टिळक जयंती, गांधी जयंती, स्वातंत्र्य दिन, दसरा, रक्षाबंधन अशा विशेष प्रसंगी शाळेच्या फलकावर लावण्यासाठी चित्रे काढून घेत. त्या चित्रांचे सर्वजण कौतुक करीत. चित्र काढताना त्याचा उत्साह बघण्यासारखा असे. सरांनी दिलेले प्रत्येक काम त्याचे मनपूर्वक केलेले होते. तो संजय या चित्र काढण्यास नाही म्हणत होता. शेवटी या नकारामागे काय रहस्य दडले आहे ते जाणून घ्यावे म्हणून शेंडगे सरांनी त्याला जवळ घेतले. मोठ्या मायेने त्याच्या डोक्यावर हात फिरवला व म्हणाले, काय झाले ते सांगशील? संजय म्हणाला, माझ्या वर्गातली मुलं माझ्या चित्राला नावं ठेवतात. त्या चित्रांमध्ये अनेक दोष दाखवतात. शेंडगे सरांनी याला उगीच डोक्यावर चढवून ठेवलं आहे असं म्हणतात. त्यामुळे मला वाईट वाटतं. ते ऐकून सर हसले. त्यांनी संजयला वर्गात पाठवले. त्यानंतर 2च दिवसांनी 8वीच्या वर्गावर शेंडगे सरांचा तास होता. त्या दिवशी वर्गात प्रवेशताच सर म्हणाले, आजचा तास जरा वेगळ्या स्वरूपाचा आहे. ते ऐकून मुलेही सरसावून बसली. त्यानंतर त्यांनी अजयने काढलेले एक चित्र फळ्यावर लावले व म्हणाले, मुलांनो, हे संजयने काढलेले गणपतीचं चित्र आहे. यात तुम्हाला काय काय दोष दिसतात ते सांगा. तेव्हा काही मुलांनी त्यातील दोष सांगितले. ते सरांनी फळ्यावर लिहिले व त्यामुळे त्या मुलांची नावेही लिहिली. त्यानंतर त्यांनी त्यांच्यापैकी प्रत्येकाला फळ्याजवळ बोलावले आणि त्यांना रंगकामाचे सर्व साहित्य देऊन ते दोष सुधारण्यास सांगितले. पण एकालाही ते धाडस झाले नाही. तेव्हा सर म्हणाले, पाहिलं संजय, दोष दाखवायला सर्वच पुढे येतात, पण ते सुधारण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. म्हणून आपलं काम सोडू नये. कलेची जोपासना ही एक प्रकारची तपश्चर्या आहे. त्यात अनेक अडचणी येतील तरी माणसाने कधीही डगमगू नये. या खंबीर प्रयत्नातच भविष्यातील यश दडलेलं असतं. ते ऐकून अजयला मोठा हुरूप आला. तरी वर्गातील इतर मुलांची तोंडेच बंद झाली. धन्यवाद.